चला तर आज आपण बनवणार आहोत मस्त अशी कुरकुरीत माशाची फ्राय। आता हा जो मासा आहे तो घरपोच आलेला आहे। तर खरं तर मी हा मासा जो आहे तो पहिल्यांदाच बघितला आहे आणि त्यांनी मला सांगितलं की या माशाला एकरू मासा म्हणतात। आणि जेव्हा गुगलवर मी या माशाचं नाव सर्च केलं तेव्हा मला तिथे रेड ग्रुपर असं म्हणून नाव आलं। आणि आपल्याकडे हा मासा एकरू या नावाने ओळखला जातो आणि या माशामध्ये खूप जाती असतात। खरं तर हा जो मासा आहे ना तो आज मी पहिल्यांदाच बघितलेला आहे आणि आज पहिल्यांदाच टेस्ट पण करणार आहे। तर इकडे बघा मासा खूप मोठा आहे आणि एकदम फ्रेशसुद्धा आहे। चला तर त्यांनी हे मासे कट केले नाहीत तर ते म्हणाले की आज मी जेव्हा मार्केटला गेलो तर मला हे 2 मासे दिसले तर म्हटलं आज काहीतरी तुमच्यासाठी नवीन घेऊन जातो। तर त्यांनी हे न कट करताच आज मला दिलेले आहेत आणि कटिंगचं काम जे आहे ते घरी थोडं कठीण असतं कारण मासे थोडे मोठे आहेत। चला तर मग काय पटापट लागू तयारीला। आणि हे मासे जे आहेत ते साफ करताना खरंच माझी खूप हैराणी झाली। तर इकडे मी अर्धे पीस काढलेले आहेत रशासाठी आणि अर्धी जी आहे ती करणार आहे फ्राय। तर इकडे फ्रायच्या पीसवर मी पहिला चिंचेचा कोळ टाकलेला आहे, त्यानंतर आलं लसूण मिरचीची पेस्ट टाकलेली आहे, मीठ टाकलेलं आहे चवीनुसार, हळद घेतलेली आहे आणि तिखट मसाला घेतलेला आहे। मसाला आपल्या आवडीनुसार घ्यायचा आहे, आपल्याला जेवढं तिखट आवडतं त्यानुसार। त्यानंतर थोडासा गरम मसाला आणि थोडीशी काश्मीरी लाल मिरची पावडर। आता काश्मीरी लाल मिरची पावडरने काय होतं तर फ्रायला छानपैकी कलर येतो। त्यानंतर सगळ्यात शेवटी टाकलेली आहे कोथिंबीर आणि मग हे सगळं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून ठेवायचं आहे अर्धा ते 1 तासासाठी। तर इकडे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून जो मसाला आहे ना तो सगळ्या पीसला व्यवस्थित असा लागला पाहिजे। तर मी इकडे या पद्धतीने सगळं व्यवस्थित दोन्ही बाजूतून मसाला जो आहे तो लावून घेणार आहे। आणि तुम्हाला एक सांगू का की आपल्या कमेंट बॉक्समध्ये काही जी लोकं आहेत ती सारखे येत असतात आणि म्हणत असतात तुमच्यापेक्षा राक्षस बरा। तर म्हणे तुम्ही मांसाहार करता, मी म्हणते तुम्ही इथे येताच कशाला हो, तुम्हाला नाही आवडत ना मग नाही बघायचा, निघायचं सरळ पुढे। मच्छीचे व्हिडिओ बघायचे, लाल टपकेपर्यंत बघायचे आणि मग नावं ठेवून पुढे निघायचं। कशासाठी करता हो रिकाम टिकडी कामं? असो, ही लोक काही सुधारणार नाही, पण इकडे आपण काय मस्त मच्छीचा आस्वाद घेत राहायचं। तर इकडे अर्धा तास झालेला आहे आणि माशाचे पीस जे आहे त्यांना व्यवस्थित असा मसाला लागलेला आहे। जेवढा जास्त वेळ मच्छीचा पीस मसाल्यांमध्ये मुरवत ठेवतो ना तेवढीच त्याला टेस्ट छान येते। चला तर इकडे सगळे जे पीस होते ते रव्यामध्ये व्यवस्थित असे कोटिंग केलेले आहेत आणि आता तव्यावर व्यवस्थित तेल गरम झालं की त्याच्यामध्ये कढीपत्ता लसूण घातलेला आहे। आता बरेच जण म्हणतात की तुम्ही कढीपत्ता का घालता, तर आपापल्या आवडीनुसार कढीपत्त्याची थोडीशी टेस्ट येते, खूप छान लागतं। चला तर इकडे तेल व्यवस्थित गरम झालेला आहे, कढीपत्ता आणि लसूण थोडंसं तडतडलं की त्याच्यामध्ये जे मच्छीचे पीस आहे ते एक एक करून तव्यावर व्यवस्थित असे पसरवून घ्यायचे आहेत आणि हे आपल्याला दोन्ही बाजूतून व्यवस्थित खरपूस होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत। मच्छी जेवढी खरपूस होते तेवढी खायला सुद्धा छान लागते। चला तर माशाची जी फ्राय आहे ती व्यवस्थित खरपूस होईपर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि फेसबुक पेजवर जर बघत असाल तर पेजला फॉलो करा। बाय बाय।